पंढरपूरच्या विठुरायाचे 2 जून पासून चरण स्पर्श करता येणार। मंदिर समिती बैठकीत अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकरांची माहिती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रचाराच्या समारोपावेळी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचं घेतलं दर्शन। मुंबईमधील सर्व जागांवर महायुतीचा विजय होणार, शिंदेंना विश्वास। लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीचा विजय झाल्यावर पंतप्रधान कुणाला करणार? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खोचक सवाल। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा वैचारिक मुद्द्यांवरती समर्थन करतो। एखाद्या पक्षाला निवडणुकीमध्ये मदत करणं हे संघाचं काम नाही। जेपी नड्डांच्या वक्तव्यानंतर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। भाजप नेत्यांना पक्ष वापरून घेतात आणि फेकून देतात अशी परिस्थिती संघासोबत झाली। जेपी नड्डांच्या वक्तव्यानंतर सुषमा अंधारेंची टीका। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांची नोटीस। 20 तारखेला मतदानावेळी कोणत्याही पद्धतीचा अनुचित प्रकार घडल्यास कारवाई करणार, प्रशासनाचा कार्यकर्त्यांना इशारा। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमधील ऑनर किलिंग प्रकरणी आरोपी आई आणि मुलाला जन्मठेपेची शिक्षा। मुलीनं प्रेमविवाह केल्यामुळे आईनं मुलाच्या मदतीनं मुलीला संपवलं होतं। अकोल्यामध्ये पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी। अकोट आणि तेल्हारा तालुक्याला पावसानं झोडपलं। अचानक आलेल्या पावसामुळे केळी पिकाचं मोठं नुकसान। सिंधुदुर्गमध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी। उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा। बुलढाण्याच्या शेगाव संग्रामपूर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाड पडल्यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम। हवामान खात्याचा आजही येलो अलर्ट। पुण्याच्या महम्मदवाडी रस्त्यावरती 7 जणांच्या टोळक्याकडून सोने चांदीच्या दुकानात दरोडा। 300 ते 400 ग्रॅम सोनं लुटलं। वाडकर मळा इथल्या बीजीएफ ज्वेलर्समध्ये घडला प्रकार। 3 जणांचे बळी घेणाऱ्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील भोला या वाघाला जेरबंद करण्यात वन विभागाला यश। जेरबंद करण्यात आलेल्या वाघाला नागपूरच्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये पाठवलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।